तर वाशी टोल नाक्यावरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। वाशी टोल नाक्यावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली आहे। तर दुसरीकडे एसएमटी स्थानकावर देखील आपण पाहतो की मराठा आंदोलकांची मोठी गर्दी, घोषणाबाजी। ऑन एरिया हां। तर वाशी टोल नाक्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे। काल मराठा आंदोलकांची वाहनं याच ठिकाणाहून आलेली होती आणि अजूनही राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल होत आहेत। हलू नको। तर वाशी टोल नाक्यावर वाहतुकीची कोंडी, वाहनांच्या मोठ्या रांगा आपण या ठिकाणी पाहतोय। मराठा आंदोलकांची वाहनं मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये दाखल झालेली आहेत। वाशी टोल नाक्यावरून अजूनही मराठा आंदोलकांची वाहनं जी आहेत ती पुढे सरकताना आपण पाहतो, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी झाली आहे। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रवी खरात यांच्याकडून। रवी, वाशी टोल नाक्यावरची ही वाहतूक कोंडी आपण या ठिकाणी पाहतोय। नक्कीच निखिला, आपण पाहतोय की मी सध्या वाशी टोल नाक्याजवळ आहे। आपण पाहतो की खरं तर सायन पनवेलवरती हायवेवरती मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। खरं तर हा समोर दृश्यामध्ये दिसतोय तो वाशी टोल नाका आहे। मुंबईच्या दिशेने जाणारी जी वाहनं आहेत ती हळूहळू संत गतीने सध्या पुढे जात आहे। खरं तर मनोज जरांगे यांचा उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। काही मराठा आंदोलक आहेत ते सध्या नवी मुंबईमध्ये वास्तव्यास होते, ते देखील आता सध्या आझाद मैदानाकडे निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व तसेच नवी मुंबईकर देखील मोठ्या संख्येने कामावर जाताना सध्या निघत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात सध्या आपण पाहतोय की वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। वाहनाच्या 3 ते 4 किलोमीटरपर्यंत ज्या रांगा आहेत त्या देखील आपण पाहू शकतो। व संत गतीने मुंबईला जाणारी जी वाट आहे ती सध्या संत गतीने सुरू आहे। पूर्ण चक्का जाम या ठिकाणी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात ही सध्या वाहतूक कोंडी झालेली आहे। त्याच्यात वाहतूक विभागाने, ट्रॅफिक पोलिसांनी सध्या जे अवजड वाहन आहेत त्यांना आता बंदी घालण्यात आलेली आहे। ते रस्त्याच्या दुतर्फा देखील थांबवण्यात आलेलं आहे। मात्र मुंबईला जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी आता वाशी टोल नाक्यावरती आपण पाहतो की मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। व दृश्यामध्ये पाहू देखील शकतो की मनोज जरांगे यांना जो पाठिंबा देण्यासाठी जो मराठा बांधव चाललेला आहे त्यांच्या देखील वाहने या हळूहळू संत गतीने सध्या सुरू आहेत। व तसेच त्याचबरोबर नवी मुंबईतील जो कामाला जाणारा जो वर्ग आहे तो सध्या सकाळच्या दिशेने अर्थात वाशीच्या दिशेने तो सध्या जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। वाशी टोल नाका पूर्णपणे हा सध्या जाम झालेला आहे। आपण पाहू शकतो की वाहनं तशीच त्या ठिकाणी अडकून देखील थांबलेली आहेत। फक्त स्लो वाहनं पुढे सरकतात आहे, मात्र टोल नाका संपूर्ण जाम झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। वाहतूक पोलीस देखील या ठिकाणी सध्या उपस्थित झालेले आहे, ते देखील वाहतूक सुरळीत करण्याचं काम निखिल सध्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात सध्या या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे व वाहने ती हळूहळू संत गतीने सध्या मुंबईच्या दिशेने निघताना पाहायला मिळत आहे। व दृश्यामध्ये आपण पाहू शकतो की तो मुंबई पुणे हायवे आहे, तो देखील आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी एवढी वाहतूक कोंडी दिसत नाही। मात्र मुंबईला दिशेने जाणारा जो मार्ग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर पाहतोय की आपण 3 ते 4 किलोमीटर या रांगा या दृश्यामध्ये आपण थेट पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। नागरिकांना देखील याचा त्रास सध्या सहन करावा लागत आहे। नवी मुंबईकर देखील मोठ्या प्रमाणे सध्या कामाला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व तसेच जरांगेचे जे समर्थक आहे किंवा पाठिंबा देणारा जो वर्ग आहे तो कालपासून वाशीमध्ये दाखल होता, त्याच्या खाण्यापिण्याची सोय देखील वाशीमध्ये होती। तो वर्ग देखील मानणारा वर्ग देखील आता मुंबईच्या दिशेने हळूहळू निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे। निखिला, वाशी टोल नाक्यावरची ही दृश्य आपण इथे पाहतो। वाहनांच्या मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। मराठा आंदोलक अजूनही राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि त्यामुळे देखील या वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळते। तब्बल 3 ते 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि वाशी टोल नाक्यावरची ही दृश्य आपण पाहतोय। आंदोलनाचा फटका नवी मुंबईकरांना देखील बसलेला पाहायला मिळतोय।